हाय गाइस, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं। उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी नाही आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी डायरेक्ट गुरुवार आहे, गुरुवारी मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे बँक निफ्टीची एक्सपायरी गुरुवारी राहणार आहे। तरी पण आपल्याला उद्या कुठल्या पद्धतीने ट्रेडिंग करायचं किंवा उद्या कुठल्या साईडला मोठी रॅली येऊ शकते किंवा उद्या मुवमेंट चांगले असू शकते का नाही, हे आज आपण आपल्या प्रेडिक्शनमध्ये आज बघणार आहोत। आता बघा, आता जर मार्केट जर विचार केला तर मार्केट अशा झोनमध्ये आहे की एकतरी ना सपोर्ट झोनवर ना एकतर रेजिस्टन्स झोनवर। एकतर स्ट्रॉंग सपोर्ट म्हटला तर 21,942 आहे आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन म्हटलं तर 22,230 आहे। म्हणजे आता तो सपोर्टमध्ये पण नाही आणि रेजिस्टन्स झोनमध्ये पण नाही। पण आपण काल ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने प्रॉपर वर्किंग केलं। आपला व्यू होता की ह्या दरम्यान पुटलाच बसायचं। मार्केट जर नीट विचार केला तर इथून पुटला झालं आहे आणि ऑलमोस्ट आपलं 97 ते 98% टार्गेट त्याने डन केलं। 993 त्याचा लो गेलं तर 998, एक 4-5 पॉईंटचा फक्त डिफरन्स ठेवलेला आहे, अन्यथा आपल्याला त्यांनी टार्गेट सहजपणे अचीव करून दिलेला आहे। आता आपल्याला उद्याला काय करायचं बघा, हे फर्स्ट टार्गेट जर त्यांनी अचीव केलं तर सेकंड पण करू शकते, फक्त उद्या आपलं स्टॉक्स निगेटिव्ह असायला पाहिजे। जर त्या दरम्यान जर उद्या स्टॉक्स निगेटिव्ह असतील स्टार्टिंगला तर तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड टार्गेट पण देऊ शकते। अन्यथा जर समजा मार्केटमध्ये जर मोठी मुवमेंट जर व्हायची म्हणली किंवा जर कॉलसाठी जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर एकतर 22,077 ही लेवल जर क्रॉस केली तर तुम्हाला वन साईड रॅली दिसून येऊ शकते। 22,169 आणि 22,230 ही पण लेवल मार्केटमध्ये दिसून येऊ शकते। आता मार्केटमध्ये जर बघितलं तर डाऊन ट्रेड ऑलरेडी क्रॉस केलं आहे, अप ट्रेड पण चालू झालेला आहे मार्केटमध्ये आणि अप ट्रेडच्या हिशोबानं जर मार्केट जर वरती जायचं म्हटलं तर मार्केट जर ज्या साईडला जायचं म्हटलं तर ते वरतीच जायला पाहिजे। पुढच्या साईडला जर असं कमी शक्यता कमी आहे, म्हणजे हा व्यू पण आपला कॉलसाठीच राहणार आहे किंवा उद्याचा पण व्यू आपला कॉलसाठीच राहणार आहे। त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीत कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी आता कुठल्या साईडला। आता बँक निफ्टी जर तुम्ही मुवमेंट बघितला तर बँक निफ्टी पण ऑलमोस्ट डाऊन ट्रेड क्रॉस करून अप साईडला कन्वर्ट झालं, पण ह्या अप ट्रेडचा पण सध्या त्याने ब्रेकआउट दिला आहे, आता ते परत डाऊनला कन्वर्ट झालं। म्हणजे बँक निफ्टी थोडं जर असं एखाद्या लेवलला रिस्पेक्ट करत नाही। आजचा जर बँक निफ्टीचा व्यू बघितला तर ह्या दोनच्या वरती कॉलला व्यू होता, पण ते कॉलला पण त्यानं समथिंग फेलच केलं आहे, आपला स्टॉप लॉसच्या दरम्यान हिट केलेला आहे। पण पुढचा विचार केला तर पुढचा हा स्टॉप लॉस आहे आणि ऑलमोस्ट मर्ज केला आहे, तर बऱ्याच वेळा जर टार्गेट अचीव करण्यासाठी उद्या गॅप डाऊन पण ओपन येऊ शकतं। म्हणजे 46,718 या दरम्यान आपली पुटला एंट्री होती, हा आपण स्टॉप लॉसला मर्ज केलं आहे, मर्ज करून म्हणजे रिटेस्ट केले, रिटेस्ट होऊन तुमचं 46,324 हे टार्गेट आहे आणि हे उद्या गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन पण तुम्हाला ते टार्गेट अचीव करून देऊ शकतं। तर समजा असं न होता जर मार्केट एकदमच गॅप ओपन झालं तर मग काय चांगलीच गोष्ट आहे। मग तुम्ही 46,776 क्रॉस झाल्यावर कॉलला टार्गेट 46,975 आणि 47,161 हे टार्गेट सहज आपल्याला मार्केटमध्ये दिसून येऊ शकते। फक्त तुम्हाला यात पेशन्स देऊन वर्क करायला पाहिजे। ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे आपलं प्रिडिक्शन टाकता तर तुम्हाला सहज येऊन जाईल। ओके, थँक्यू।